हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10वा. ग्रंथ महिमा वर्णन. ओवी क्रमांक 8. आम्ही बोलिलो जे काही ते प्रकटची असे ठाई, मा स्वयंप्रकाशा काही प्रकाशावे बोले. अर्थात मी जे काही येथे सांगितले आहे ते त्या जागी सतत प्रगटच आहे. ते स्वयंप्रकाशाने प्रकाशितच आहे. त्याला आणखी मी प्रकाशित ते काय करावे. माऊली आपल्याला सांगत आहेत की अमृतानुभव या ग्रंथात जे काही सांगितले आहे त्यात नवीन असे काहीही नाही. आत्मपरब्रह्म ब्रह्मांडी प्रगटच आहे. ते सतत प्रकाशितच आहे. वास्तवात तीच त्याची सहजावस्था आहे. मी आणखी नव्याने ते काय आणि कसे प्रकाशित करणार. जे अगोदरच स्वयंप्रकाशित आहे त्यालाच मी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याची प्रचिती आलेले असंख्य ऋषी मुनी साक्षात्कारित होऊन गेले आणि आजही असे भरपूर आहेत. माऊलींनी या ओवीत जरी असे म्हटले आहे तरी अमृतानुभव हा ग्रंथ फार थोर आणि अतिशय उपयुक्त आहे. त्यांनी केलेले कार्य महान आहे, अद्भुत आहे, फार मोलाचे आहे. त्याची कारणे अशी आहेत. 1. सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की हा ग्रंथ माऊलींनी लिहिलेला, सांगितलेला आहे. ही एका महाथोर अशा साक्षात्कारीची, योगियांच्या राजाची, या क्षेत्रातील एका फार मोठ्या अधिकारी असलेल्या असामान्याची स्वानुभूती आहे. हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे आहे. 2. अशा साक्षात्कारीच्या सांगण्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो. त्यांनी जे सांगितले ते आपण आपल्या जीवनात निर्धास्तपणे उतरवण्याचा प्रयत्न करू शकतो. 3. जरी आत्मपरब्रह्म सतत प्रगटावस्थेत असले तरीही आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते दृष्टीस येत नाही. कारण आम्हाला ती दृष्टी जरी जन्मजात असली तरीही आम्ही ती दृष्टी आमच्या भौतिक भोगापवर्गतेच्या आवरणाखाली अगदी खोल झाकून ठेवली आहे. हे आवरण महाघट्ट, चिवट, अभेद्य झाले आहे. गेले करोडो जन्म झाले तरी ते आवरण काही दूर होत नाही. 4. यासाठी आमच्या डोळ्यात आईच्या मायेने झणझणीत अंजन घालणारा माऊलींसारखा आणखी कोण अधिकारी भेटणार. तेव्हा माऊलींनी हा ग्रंथ लिहून आपल्यावर फार उपकारच केले आहेत. 5. आत्मपरब्रह्म जरी सदा प्रगटावस्थेत असले तरी त्याची भाषा मौन आहे. आपल्यासारख्यांना ती कशी समजणार. यामुळे आपल्याला समजेल, उमजेल अशा भाषेत हे आत्मपरब्रह्मज्ञान माऊलींनी सांगितले आणि केवळ यामुळेच आपल्याला साक्षात्काराचा मार्ग मोकळा झाला आहे. 6. प्रवचनकार व्यासपीठावरून प्रवचन सांगत असतो त्याचे शब्द त्या व्यासपीठावर उमटतात. परंतु ते शब्द तेथे थांबत नाहीत. ते शब्द समोरील श्रोत्यांच्या कानामधून त्यांच्या अंतःकरणात उतरतात आणि त्याचा परिणाम म्हणजे श्रोते ज्ञानी होतात. तसेच माऊलींच्या ग्रंथामधील शब्द वाचले किंवा योगगुरूंकडून ऐकले की ते डोळ्यांमधून किंवा कानांमधून आपल्या अंतःकरणात उतरतात आणि आपल्याला आत्मपरब्रह्माचे ज्ञान प्राप्त होते. ओवी क्रमांक 9. नाना विपाये आम्ही हन की जे ते पा मौन, तरी काय जनी जन दिसते ना. अर्थात आम्ही जर कदाचित मौन बाळगले असते तर काय जनांना जन दिसले नसते की काय. माऊली सांगतात की समजा आम्ही या विषयावर मौन बाळगले असते, आम्ही हा ग्रंथ लिहिलाच नसता तर काय जनांना जन म्हणजे दृश्याला दृश्य दिसले नसते की काय.
ते काय दिसायचे थांबून राहिले असते थोडेच, ते तर दिसलेच असते. माऊली हे असे येथे का म्हणत आहेत त्याचे कारण ते स्वतःच पुढे सांगत आहेत आणि त्यामधून एक सिद्धांत आपल्याला विशद करत आहेत. ओवी क्रमांक 10. जना ते जने देखता, द्रष्टेची दृश्य तत्वता, कोणी न होनी आईता सिद्धांत हा. अर्थात जेव्हा एक जण दुसऱ्याकडे पाहतो तेव्हा तेथे द्रष्टा आणि दृश्यच असते, तेव्हा येथे विशेष असे काही न करता आयताच परमसिद्धांत सिद्धच आहे. संपूर्ण ब्रह्मांडात परमचैतन्य परम आत्म ऊर्जा व्यापून आहे. येथे एकही असे ठिकाण नाही की जेथे परमचैतन्य परम आत्म ऊर्जा नाही. यामुळे येथे जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचरात आत्मपरब्रह्म सामावलेले आहे. सद्य विषयासाठी यापैकी निर्जीव सृष्टीचा विचार आपण करू शकत नाही, कारण निर्जीव सृष्टी द्रष्टा असू शकत नाही. निर्जीव सृष्टी फक्त दृश्यच असू शकते. निर्जीव सृष्टी स्वतः पाहू शकत नाही, ती फक्त पाहिलीच जाऊ शकते. सजीवांमध्ये मनुष्य तर प्राणीसृष्टी द्रष्टा आणि दृश्य अशी दोन्हीही आहे. ही सृष्टी पाहू शकते आणि पाहिलीही जाऊ शकते. तथापि या सृष्टीला आत्मपरब्रह्म जाणायची बुद्धी आकलन शक्ती नाही. यामुळे जरी यांनी पाहिले तरी त्याचा आत्मज्ञानासाठी काहीही उपयोग नाही. अशा प्रकारे सजीव मनुष्य तर प्राणीसृष्टी मानवासाठी दृश्यच आहे. आता शेवटी राहिली सजीव प्राणीसृष्टी. मानव पाहतो आणि पाहिलाही जातो. तो जरी मनुष्य तर प्राण्यांकडून पाहिला जात असला तरी त्याचा त्या मनुष्य तर प्राण्यांचा आत्मज्ञानासाठी काही उपयोग नाही, कारण ती दृष्टी त्यांना नाही. याचा अर्थ अध्यात्माचा विचार करता मनुष्य एकमेकांना द्रष्टा आहेत आणि याच वेळी एकमेकांना दृश्यही आहेत. तसेच याचा अर्थ असाही आहे की मानव एकाच वेळी द्रष्टा आणि दृश्य आहे. याचाच उपयोग करून माऊली येथे आपल्याला एक सिद्धांत समजावून सांगत आहेत. सर्व मानवात आत्मपरब्रह्म व्यापून आहे. याचा अर्थ जेव्हा एक मानव दुसऱ्याकडे पाहतो तेव्हा पाहणारा द्रष्टा असतो आणि पाहिला जात असलेला दृश्य असतो, परंतु दोघेही द्रष्टा आहेत. यामुळे येथे दृश्य असे मानवाचे बाबतीत काहीही असू शकत नाही. म्हणजे मानवाचे बाबतीत द्रष्टा द्रष्ट्याकडे पाहतो, पाहणारा द्रष्टा आणि पाहिला जात असणाराही द्रष्टाच असतो. आत्मपरब्रह्मच आत्मपरब्रह्माकडे पाहत असते. येथे दृश्य असे काही नाही. यावरून आत्मपरब्रह्माची सर्व व्यापकता आपोआपच सिद्ध होते. मग अशा परिस्थितीत मी सांगितले काय किंवा न सांगितले काय हा सिद्धांत सिद्धच आहे. मानवाला हा सिद्धांत आपोआपच ज्ञात होणारा आहे. मी आत्मपरब्रह्म सांगितले किंवा मी सांगितलेले मानवाने वाचले नाही, ऐकले नाही, तरीही तो मूलतः स्वतः आत्मपरब्रह्माचा अंश असल्यामुळे हे तो एक दिवस निश्चितच जाणेल. अवधीचा फरक होईल इतकेच. हरिओम.